आणि अरावलीच्या संदर्भातलं महत्त्वाचं मॅटर चालू असल्या कारणामुळे आज हिअरिंग झाली नाही आहे. लवकरच माननीय न्यायालय पुढची तारीख देतील. आज कोर्टानं असं काही म्हटलं का की आगामी काळामध्ये आम्ही लवकरात लवकर म्हणजे हिअरिंगच्या संदर्भात काही डिवायडेशन वगैरे करू किंवा कुठल्या तारखेला त्या अनुषंगाने किंवा महिना काय ठरवून दिला का कोर्टाने? नाही, त्या संदर्भात आता संध्याकाळीच समजेल. तारीख अजूनपर्यंत दिली नाही आणि थोड्याच वेळात पुढची तारीख आहे ती माननीय न्यायालय कळवतील. शेवाळे साहेब, खूप दिवस झालं हा प्रकरण सुनावणी होत नाहीये. म्हणजे कोर्टाने मागच्या सुनावणीवेळी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आजच्या तारखेला सकाळी 11:30ला सुनावणी करू, पण ती झाली नाही. माननीय न्यायालयाच्या समोर काही महत्त्वपूर्ण हिअरिंग होती, जसं मी उल्लेख केला दिल्लीच्या पोल्युशनचं आणि अरावलीचं पोल्युशनचं, आणि ते पण महत्त्वाचं मॅटर होतं. त्यामुळे पुढची तारीख देतील आणि पुढच्या तारखेला सुनावणी होईल. शेवाळे साहेब, KDMC मध्ये तुमच्या पक्षानं मनसेचा पाठिंबा घेऊन गट स्थापन केलेला आहे. म्हणजे तिथे भाजपला दूर ठेवून तुम्ही सत्ता स्थापन करताय असं दिसतंय. नाही, या संदर्भात तिथले आपले स्थानिक जे आमचे पदाधिकारी आहेत ते या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतील. कारण मी आता सध्या सर्वोच्च न्यायालयाची जी सुनावणी आहे त्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. तुमच्याकडे काय माहिती त्या केसच्या अनुषंगाने? मला काही माहीत नाही त्या संदर्भातली. ती माहिती आमचे तिथले स्थानिक पदाधिकारी ते तुम्हाला देतील. शेवाळे साहेब, मुंबईमध्ये शेवाळे साहेब, मुंबईमध्ये तुमच्या पक्षाला मुस्लिम सीट्स दिल्या म्हणून मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं, अशा पद्धतीची भूमिका तुम्ही मांडलेली होती. नेमकं काय सत्यस्थिती? कारण भाजप ते तुमचा दावा फेटाळून लावताना बघायला आपण बघाल की 90 ज्या सीट आहेत त्या 90 सीटमधल्या 30 सीट ह्या ज्या ठिकाणी मुस्लिम मतदार जास्त आहेत अशा त्या 30 सीट होत्या. आणि त्या यापूर्वी पण आम्ही ज्यावेळी जागा वाटप होतं त्यावेळी पण आम्ही हे सूचित केलं होतं की ह्या 30 सीट या मुस्लिम मतदार जास्त असल्या कारणामुळे त्या ठिकाणी युतीला तिकडे विजय मिळणं हे कठीण आहे. परंतु तरी आम्ही जागा वाटपामध्ये महायुती जिंकावी या दृष्टिकोनातून ह्या सर्व जागा वाटपामध्ये ह्या सीट आम्ही घेतल्या. त्यातल्या काही सीटवर जे नगरसेवक होते त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता म्हणून आम्ही त्या घेतल्या होत्या. परंतु आता महायुतीतली ती जी जागा वाटप आहे ती एकमेकाला विचारूनच आणि एकमेकाला कॉन्फिडन्समध्ये घेऊनच त्या जागा वाटप केल्या होत्या. तुमच्या पक्षाला जाणीवपूर्वक त्या जागा दिल्या होत्या असा याचा अर्थ घ्यायचा शिवसेनेला? नाही, आता बघा निवडणूक झालेली आहे. आता महायुतीला यश मिळालेलं आहे. 118 नगरसेवक आपले आलेले आहेत आणि महायुतीचा महापौर होणार आहे. त्यामुळे आता जागा वाटपबद्दल चर्चा करणं हे उचित ठरणार नाही. शेवाळे साहेब, प्रश्न याच्यासाठी विचारतो मी हा की स्ट्राईक रेट जो सांगितला जातोय, म्हणजे भारतीय जनता पार्टीकडनं हा स्ट्राईक रेट सांगितला जातो की तुम्हाला 90 जागा दिल्या पण स्ट्राईक रेट कमी आहे, भाजपचा स्ट्राईक रेट जास्त भारतीय दिला जनता जातो. पार्टीने अधिकृतरित्या असं कुठलंच वक्तव्य केलं नाही. काही लोक प्रसारमाध्यमांमध्ये ह्या सगळ्या बातम्या पसरवत आहेत गेले 2-3 दिवसापासून. आणि माझा तर संशय उबाटाच्या नेत्यांवर आहे. उबाटाचे नेते महायुतीत वितुष्ट निर्माण करण्याकरता अशा बातम्या पसरवत आहेत, परंतु त्यात ते सफल होणार नाही आहे. महापौर हा महायुतीचाच बसणार. 118चा क्लिअर मॅन्डेट मुंबईतल्या जनतेने दिलेला आहे आणि तो महायुतीला दिलेला आहे. त्यामुळे आमच्या महायुतीत व्यवस्थित चर्चा चालू आहे आणि एकमेकाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन जो काही निर्णय आहे तो आम्ही घेऊ. आणि निर्णय हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दोघे मिळून घेतील. आपल्याला सर्वांना माहिती आहे माननीय मुख्यमंत्री